अरे अरे रे 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 काय रे ही तुझी अवस्था? अहो ते काय आहे ना, थोडी पार्टी करायचा मूड होता आपलं, थोडे लेक्चर सोडा. पाहिलं तुम्ही कोण? मी तुझं हृदय. काय तुम्ही? पण तू बाहेर काय करतोय? आपल्या बॉडीत चल बरं. काय अरे माणसा, तुझ्या बॉडीची आतून खराब झालेली अवस्था बघवली नाही रे मला, म्हणून बाहेर आलो. काय झालं? आपण तर एकदम ठणठणीत आहे की. आता तुला वाटतंय रे की तू एकदम टणटणीत आहे, पण दारू, तंबाखू, गुटखा, सिगरेट अपोलो तरुण मंडळ सोमवार पेठ. तुझं शरीर आतमधून सडत चाललंय. ए बावडे, तुला माहितीये का दारू किती चमत्कार करते ते? अरे एक पेट मारला की डायरेक्ट. आणि तुझा मेंदू स्वर्गात जात असेल, पण तुझं लाख मुलाचं शरीर खराब होत चाललंय. आणि हे जर असंच चालत राहिलं ना, तर एक दिवस मरशील. आपण थोडं एवढं काय. हो ना? आणि तुझ्या माघारी तुझ्या पोराबाळांचं काय? बापच गेल्यावर तुझ्या लेकरांनी करायचं काय? त्यांच्यासाठी. अरे मी आहे ना त्यांच्यासाठी. पण असंच पीत राहिलात, व्यसन करत राहिलात, तर तू नसशील. ही व्यसनं एक दिवस तुझा जीव घेतील. आणि तुझ्या या जीव घेण्या व्यसनांमुळे तुझं घरदार रस्त्यावर आलेलं चालेल का तुला? एवढं कुठं मरतोय तवा? होय, व्यसनांचा शेवट मृत्यू हाच आहे. आणि जर नाही मेलास तर कॅन्सर सारख्या मरणापेक्षाही भयंकर आजाराने त्रासला लागते. आणि मग तुझा इलाज करायला पैसा कुठून आणावा तुझ्या लेकरा बाळांनी? तू तर काय करून साठवून ठेवलं नाही, सगळी कमाई व्यसनांवर उडवली. आणि समजा जमवले तुझ्या पोरांनी पैसे आणि केलं तुला बरं, तरी आयुष्यभराचं दुखणं घेऊनच जगणार ना रे तू. मग मला सांग, व्यसन करून आयुष्यभराचं अपंगत्व घेण्यापेक्षा निर्व्यसनी राहून कुटुंबाबरोबर सुखानं जगलेलं काय वाईट आहे? तुझ्यामुळे पडलो ना मी. बावळ्यात कोल्ड्रिंक पण सांडलं माझं. कोण आहे तू? बाळा मी तुझं हृदय. बर, इकडं काय काम मग? मी तर तुला फक्त सांगायला आलोय. काय? मी जरा तुमचं. हो का? ते तिकडं सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला आहे, जा पटकन. अरे गाढवा, तुंबलं म्हणजे तसा तुंबलं नाही. मग कसा? तुझ्या अशा अरबट चरबट खाण्याच्या सवयीमुळे तुझ्या शरीरात कोलेस्ट्रॉल, चरबी, शुगर, BP हे सगळेच वाढलेत रे. आणि या सगळ्यांचा लोड मला झेपत नाहीये. त्यामुळे माझ्या नसांमध्ये ब्लॉकेज झाले. मग आता? मग आता काय? आता मी लवकरच बंद पाडणार. म्हणजे आता तुला हार्ट अटॅक येणार आहे. काय? अरे पण माझं वय हार्ट अटॅकचं नाहीये, मला अजून खूप मजा करायची आहे. पण तुझ्या सवयीमुळे आता तुला लवकर मरायला लागेल. नाही, मला मरायचं नाही. खरंच मला मरायचं नाही. मला वाचव, खरंच मला मरायचं नाही. वाचव मला. छान असा मेसेज की दारू पिऊ नये, पिझ्झा बर्गर खाऊ नये, व्यायाम करावा आणि फिट अँड फाईन राहावे. तू पण आमच्यासारखंच मारणार आहेस का? तू पण दारू, गुटखा, सिगरेट असली व्यसन करतो? रोज कोल्ड्रिंक, पिझ्झा, बर्गर असलं खातो का? नाही रे, नाही. तो तुमच्यासारखी व्यसन करत नाही आणि तुमच्यासारखं काही खातही नाही. शिवाय तो नियमित व्यायाम करतो.
तू थांब रे जरा, त्यांच्याशी बोलतोय ना आम्ही. नियमित व्यायाम म्हणजे काय? रोज 4-4 तास जिम मध्ये घालवतो काय? नाही, मी रोज सकाळी 1 तास घरातच व्यवस्थित व्यायाम करतो आणि व्यायामासोबतच मी व्यवस्थित आणि हेल्दी खाण्याचे पट्टेही पाळतो. मी रोज पालेभाज्या, कडधान्य, फळे असा हेल्दी आणि सकस आहार घेतो. आम्ही कधी मध्ये तल्लप लागली तर काय करतो? तल्लप? कसली तल्लप? हे बघा, एकतर मी व्यसन करत नाही, कारण ते आपल्या शरीरासाठी अतिशय धोकादायक असते आणि व्यसन सोडवण्यासाठी आपल्या मनावर ताबा असणं लई गरजेचं आहे. अच्छा, म्हणजे चांगलं खाणं आणि व्यसन न करणं एवढं केलं की आपण एकदम मुक्त केला, म्हणजे फिट अँड फाईन. हो, नाही नाही नाही, चांगला आहार शरीरासाठी जेवढं महत्वाचं आहे ना, अहो तेवढंच व्यसन करणं आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे. पण त्यासोबतच आणखी खूप सवयी आपल्या शरीराला निरोगी आणि सुदृढ बनवतात. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणं, लोकांची मदत करणं, नियमित व्यायाम करणं, मोठ्यांचा आदर करणं, या सगळ्या सवयींमुळे आपल्याला एक चांगलं शरीर तर मिळतंच, पण आपण एक उत्तम माणूसही बनवू शकतो. काय मग, फक्त चांगलं शरीरच हवं आहे की चांगला माणूस सुद्धा व्हायचं आहे? आता सुधारून काय उपयोग? वेळ तर कधीच केली. वेळ गेली म्हणजे? इतके दिवस तुम्ही स्वतःची काळजी न घेता तुमच्या शरीराला दिलेला त्रास तुम्हाला तुमच्या मृत्यूजवळ ठेवला आहे. जेव्हा तुम्हाला सुधारण्याची संधी होती तेव्हा तुम्ही नशेच्या आहारी गेला, स्वतःच्या शरीराला त्रास दिला, अनेक व्यस्त करून शरीरासाठी हानिकारक गोष्टी खाऊन स्वतःच एक नुकसान करून घेतले. आता तुम्हाला या जगाचा निरोप घ्यावा लागेल. आम्ही शरीरासाठी योग्य आणि हेल्दी अन्न खाऊ. आम्ही सर्व प्रकारचे व्यसन बंद करू, म्हणजे दारू, बिडी, सिगरेट, गांजा सगळं बंद करू. आम्ही नियमित व्यायाम करून स्वतःचे शरीर मजबूत बनवण्याचा प्रयत्न करू. यमराज, हे दोघेही एवढं सुधारायला तयार असतील ना, तर त्यांना एक संधी द्यावी. ठीक आहे, ही संपत्ती आहे, तुम्हाला जर त्याला सांभाळा. सुधारण्यासाठी एका संधीची गरज असेल तर मी तुम्हाला एक संधी देतो. बार पण बार संधी लक्षात मिळत ठेवा, नाही. निरोगी शरीर ही माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे. आहे. तिचं रक्षण करा. शरीर सुदृढ तर आरोग्यही सुदृढ. आम्हाला माफ कर हृदया, आम्ही तुझं ऐकलं नाही आणि दरवेळी व्यसन करून नको ते खाऊन तुला त्रास देत गेलो. तुम्हाला योग्य वेळी या गोष्टींची जाणीव झाली ना, यातच सगळं आहे. इथून पुढे स्वतःची काळजी घ्या. चांगले विचार आणि सत्कार्य करण्यासाठी शरीराची सर्वात जास्त गरज असते. शिवाय निरोगी शरीर आणि आपलं आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. त्यामुळे आपल्या शरीराची काळजी घ्या आणि आनंदी जगा. न करता व्यसन करून चांगल्या गोष्टीचे सेवन, तरच आनंदाने जगता येईल आपल्याला निरोगी जीवन. मंडळाने यावर्षी सादर केलेला जिवंत देखावा माय छान. मंडळाचे अध्यक्ष